नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी 2024 या संदर्भात बोलणार आहोत। आता जवळ सर्वांना माहिती झालेलं आहे की फेब्रुवारीमध्ये आपली महाराष्ट्र राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे आणि तीही IBPS घेणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात बोलणार आहोत। आता हा सदरील व्हिडिओ अवेअरनेस व्हिडिओ म्हणून सुद्धा तुम्ही समजून घेतला तरी चांगला आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेची जाण करून देणार आहे। शिक्षक पात्रता परीक्षा का महत्त्वाची आहे याच्याशिवाय आपल्याला पुढील प्रक्रिया करता येणार नाही। आता हा सदरील व्हिडिओ हा 3 टप्प्यामध्ये असणार आहे। या 3 टप्प्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात, जे की आता IBPS घेणार आहे, मग IBPS घेणार आहे म्हटल्यानंतर मग खूप सारे प्रश्न पडलेले असतील, त्या सर्व प्रश्नांचा एक संच केलेला आहे। ते सर्व प्रश्न आपण या पहिल्या टप्प्यात पाहणार आहोत। मग जो काही दुसरा टप्पा आहे, या दुसऱ्या टप्प्यामध्ये सध्या काय करायला हवं, जाहिरात आलेली नाहीये, जाहिरात कधी येईल, मग आता सध्या काय करायला हवं, हा दुसरा टप्पा। मग जो काही शेवटचा तिसरा टप्पा आहे, या तिसऱ्या टप्प्यामध्ये सध्याला उपलब्ध असलेले जे काही स्टडी मटेरियल आहे ते कोणतं आहे, कुठे मिळेल, कसं मिळेल, त्या संदर्भात आपण पाहणार आहोत। कारण आपण जे काही नोट्स टाकणार आहोत ते लवकरच येणार आहेत, पण पूर्वी सुद्धा काही नोट्स टाकलेले आहेत, त्याच्या संदर्भातले जे मटेरियल आहे ते कसं मिळेल, कसं उपलब्ध होईल, आपल्या चॅनलवर आहे का नाही, ते आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, मोठा झाला तरी काही हरकत नाहीये, पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये पडलेले जेवढे काही प्रश्न आहेत ते सगळे दूर होत। त्यानंतर सध्या काय करायला हवं, कोणता अभ्यास करायला हवं, रोज कोणता अभ्यास करायला हवं ते सुद्धा समजून जाईल। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जे काही स्टडी मटेरियल आहे त्याच्यातून काय काय अभ्यास करायला भेटेल असं सगळं मिळून जाईल। एकूण परिपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून भेटून जाईल। आता राहतो विषय जो काही सिलेबस आहे, सब्जेक्टनुसार सिलेबस, ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण या व्हिडिओमध्ये जे काही 3 टप्पे सांगितलेले आहेत त्या 3 टप्प्यानुसार आता हा व्हिडिओ सुरू करू। आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र राज्याची ही जी होणार आहे ती सध्या आता IBPS घेणार आहे आणि ती 2024ला फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे, हे सर्वांना माहिती असेल। आणि त्यातल्या त्यात IBPS घेणार आहे म्हटल्यानंतर ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे, सर्वांना माहिती आहे। मग आता ही परीक्षा IBPS घेणार आहे, मग ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे, मग त्यानंतर सर्वांच्या मनामध्ये पडलेला पहिला प्रश्न, सिलेबस चेंज होईल का? तर सध्या घडीला सिलेबस तर काही चेंज होणार नाहीये। तुमचं मराठी जे आहे तेच असणार आहे। मराठीमध्ये सर्वच्या सर्व व्याकरण विचारलं जातं, काही शब्द विचारले जातात ते तर आहेत। आपण जो काही आता मग सब्जेक्टनुसार व्हिडिओ पाहणार त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये सांगतो। मराठी जे काय आहे ते बदलणार नाही, इंग्लिश सुद्धा बदलणार नाही, फक्त जो काही बदल होतो तो मॅथमध्ये होण्याची शक्यता आहे। बाकी जो काही आपला शिक्षक पात्रता परीक्षेचा स्ट्रक्चर आहे, प्रत्येक विषयाला 30-30 मार्क ते ॲज इट इज राहणार आहे। मग आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये पडलेला आहे की नुकतीच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली, ती सुद्धा IBPSने घेतलेली होती। मग त्याच्यामध्ये सर्व पॅटर्न त्यांनी बदलून टाकला। मग जो काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला जे काही प्रश्न विचारले होते, काही प्रश्न पुढं, काही प्रश्न मागं, मध्येच मराठीचा, मध्येच इंग्लिशला, मध्येच बुद्धिमत्तेचा, अशा पुन्हा मध्येच मानसशास्त्राचा, असे वेगवेगळे क्लिष्ट किस्मत प्रश्न विचारले होते। तसंच आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला असेल का, असा प्रश्न खूप जणांना पडलेला आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षक पात्रता परीक्षा वेगळी आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही पूर्णपणे वेगळी आहे। दोन्ही परीक्षेला कनेक्ट करू नका। शिक्षक पात्रता परीक्षेचा सिलेबस पूर्णपणे वेगळा आहे आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा सिलेबस सुद्धा वेगळा आहे। आता शिक्षक पात्रता परीक्षा ही 150 मार्काची असते आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 200 मार्काची असते। इकडे आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सर्व विषयाला 30-30 मार्क असतात, पण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला जो काही सिलेबस दिला होता त्याच्यामध्ये 120 मार्काचा हे गणित बुद्धिमत्ता होता आणि 80 मार्काचं बाकी होतं। पण IBPSने पेपर घेतल्यामुळे हे 150 ते 160 मार्क हे गणित बुद्धिमत्तेचे विचारले आणि बाकी 40 ते 50 मार्क हे वेगळे विचारले। मग जसं शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं झालं तसं शिक्षक पात्रता परीक्षाचं होईल का, हा गंभीर प्रश्न खूप जणांच्या मनामध्ये पडलेला आहे। तर काळजी करू नका, हे बिलकुल तसं होणार नाही। शिक्षक पात्रता परीक्षेचं जे पूर्वीपारनुसार स्ट्रक्चर होतं
ते ॲज इट इज तसंच राहणार आहे. फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीफार वेगळी असेल आणि थोडासा अवघड पेपर येऊ शकतो. पण जसं शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला झालं तसं होणार नाही. आता शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये आपल्याला 12वी पर्यंतचा सिलेबस आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण इकडं शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला तसं होतं का? त्याच्यामध्ये एक ओळ दिलेली होती की याच्यामध्ये अभ्यासक्रमाची विशिष्ट अशी मर्यादा असणार नाही, म्हणजे ते काही विचारू शकतात. पण इकडं आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला तसं आहे, इथं विशिष्ट अशी मर्यादा आहे, ती फक्त 12वी पर्यंतची. त्यामुळे निश्चिंत राहा. जो काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिल्यानंतर जो काही अनुभव आलेला आहे तसा अनुभव आता शिक्षक पात्रता परीक्षेला येणार नाहीये. त्या दोघांचं शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं जसं झालं तसं आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचं होणार नाही. ही शंका मनामध्ये असेल तर ते आत्ताच काढून टाका. जो काही आपला शिक्षक पात्रता परीक्षेचं सिलेबस आहे, स्ट्रक्चर आहे, त्यानुसार सध्या अभ्यास करा. मराठी 30 मार्क आहेत, इंग्लिश 30 मार्क आहे, गणित 30 मार्क आहे, मानसशास्त्र 30 मार्क आहे, परिसर अभ्यास 30 मार्क आहे. हा झाला पेपर 1. आणि पेपर 2ला ॲज इट इज मराठी 30 मार्क, इंग्लिश 30 मार्क, मानसशास्त्र 30 मार्क. मग आता इथं नंतर येतो सामाजिक शास्त्र 60 मार्क किंवा विज्ञान किंवा गणित हे मिक्स असतं, हे 60 मार्क असं आहे. त्यामुळे तितका काही बदल होणार नाहीये, हे मिक्स होणार नाही आहेत. मराठी सेपरेट 30 मार्काला असेल, इंग्लिश सेपरेट 30 मार्काला असेल. प्रश्न खालीवर येणार नाहीत. मराठीचे 30 मार्क वेगळे, इंग्लिशचे 30 मार्काचे वेगळे. हे जसं आपला पॅटर्न आहे त्याच पॅटर्ननुसार आपले शिक्षक पात्रता परीक्षेला प्रश्न आलेले असतील. त्यामुळे IBPSचा तेवढा धसका घेऊ नका. आणि हां, आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की आता जाहिरात कधी येईल, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचे फॉर्म कधीपासून सुरुवात होईल, याची जाहिरात कधी येणार, परीक्षा कधी होणार असा प्रश्न पडलेला असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या. शिक्षक पात्रता परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये होणार आहे, म्हणजे होणार आहे. ती IBPSने घेतलेली आहे, म्हणजे त्यांची तारखा फिक्स झालेल्या असतात. IBPSचं शेड्यूल फिक्स असतं, ते त्यात बदल करत नाहीत. जरी आपलं फॉर्म भरायला कधी काही ना, आता तुम्हाला वाटत असेल फॉर्म भरायला महिनाभर, मग त्यानंतर परीक्षेचा कालावधी 1-1.5 महिना असं होईल, तर तसं अजिबात होणार नाहीये. पूर्व अनुभव सांगतोय, मागे जो IBPSचं स्ट्रक्चर आहे त्यानुसार सांगतो. IBPSनं फॉर्म भरून घेतले तर जास्तीत जास्त 45 दिवसांचा अवधी असतो. म्हणून फॉर्म सुरू झाल्यापासून 45 दिवस एवढेच तुम्हाला भेटणार आहेत. नंतर जर तुम्ही नंतर अभ्यास करू, फॉर्म आल्यानंतर अभ्यास करू असा विचार करणार असाल तर तो डोक्यातून काढा. बघू फॉर्म भरायला चालू झाल्यानंतर बघू, तेव्हा अभ्यास करू असं जर करत असाल, फॉर्मची वाट बघत असाल आणि नंतर अभ्यास करायचा विचार करत असाल तर तुम्ही स्वतःच्या पायावर दगड मारतात ना, तसं नाही. स्वतःच्या पायावर अख्खा एक पर्वत मारून घेत आहात आणि तुम्ही स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेत आहात असं समजलं किंवा असं होऊन जाईल. कारण एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे आणि शिक्षण मंत्री वारंवार म्हणत होते ही फेब्रुवारीमध्ये होणार आहे आणि फेब्रुवारीमध्येच घेणार आहोत असं वारंवार सांगितलं जात होतं. पण सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि सर्वांना माहीत होतं की IBPS घेणार आहे. मग हे सगळं असताना सुद्धा सर्वांनी दुर्लक्ष केलं आणि ऐन टायमाला 31 जानेवारीला फॉर्म भरणे चालू झालं. 10 ते 12 दिवस फॉर्म चालू झाले आणि डायरेक्ट 22 तारखेपासून परीक्षा चालू झाली. अभ्यास करायला त्यावेळेस फक्त 22 दिवस भेटले होते. विचार करा, IBPSने जे शेड्यूल दिलेलं आहे त्या शेड्यूलमध्ये ते बरोबर तेवढं पूर्ण करून घेतात. त्यामध्ये किंचितचाही बदल करत नाहीत. फक्त फॉर्म भरायला 3 दिवस वाढून दिले, पण परीक्षेची तारीख वाढलेली नव्हती, ती ॲज इट इज तीच होती. म्हणून परत एकदा सांगतोय की फॉर्म कधीपासून चालू होतील हा विचार करण्यापेक्षा आपण स्टडी कधीपासून चालू करतोय हा विचार करा आणि स्टडी लगेच चालू करा. मग आता आणखीन एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर भेटले की स्टडी कधीपासून करावा, फॉर्म आल्यापासून किती वेळ भेटेल. तर स्टडी आत्तापासूनच चालू करा आणि फॉर्म चालू झाल्यापासून किती दिवस भेटतील असा विचार करू नका. आत्तापासून फेब्रुवारीपर्यंत किती दिवस भेटतील, रोज कसा अभ्यास करता येईल ह्या गोष्टीचा विचार करा. ना की फॉर्म आल्यावर बघू नंतर, मग सिलेबस नंतर येईल त्यावेळेस ही करू, तसं करून होत नाही आहे. कारण IBPS हा ऐन टायमाला एकदम झोपीत दगड घालतं, तसंच होणार आहे. त्यामुळं आत्तापासूनच स्टडी करा. आता हा झाला पहिला टप्पा. या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न पडले होते त्या सर्वांचं उत्तर मी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग आता दुसरा टप्पा आहे की सध्याच्या घडीला आपण काय करावे. ठीक आहे, परीक्षा होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, सगळं माहिती. मग सध्याच्या घडीला आपण काय करायला हवं. तर पहिली गोष्ट काय करायची आहे तर 2013 पासून ज्या आत्तापर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा झालेल्या आहेत
ते सर्वच्या सर्व पेपर गोळा करा किंवा मार्केटमध्ये जावा. मार्केटमध्ये एक पुस्तक भेटतं, त्या पुस्तकामध्ये 2013 पासूनचे आत्तापर्यंतचे सर्व पेपर असतात आणि त्याच्यामध्ये उत्तरसुद्धा असतात. काही असे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये विश्लेषणसुद्धा दिलेले आहेत. ते पेपर घ्या, 1-2दा वाचा, 3दा वाचा सुरुवातीला. मग सगळेच्या सगळे वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की काही पॅटर्न आहे तो सेम रिपीट झालेला आहे. गणिताचे प्रश्न सेम रिपीट झालेले आहेत, परिसर अभ्यासाचे प्रश्न सेम रिपीट झालेले आहेत. मग काही प्रश्न खूप सोपे आहेत. मग त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की याच्यातून आपल्याला काय अभ्यास करायचा आणि काय अभ्यास करायचा नाही किंवा काय आपल्याला येतंय. ह्याच्यातून स्टडी मटेरियलसुद्धा तुम्हाला भेटून जातं. त्यामुळं सध्या घडीला पूर्वीचे जे पेपर आहेत ते गोळा करा, ते 1-2-3 वेळा वाचा. ते वाचल्यानंतर सगळं पेपर पॅटर्न समजून घ्या, ते ॲनालिस करा. प्रश्न कसा विचारला आहे, कसा फिरवलेला आहे. मग आता मानसशास्त्राचे प्रश्न असतात ते कसे फिरवले गेलेले आहेत ते सुद्धा नीट पहा. पेपरचं ॲनालिस केल्यानंतर तुम्हाला अभ्यास करायला थोडंसं सोपं जाईल. आणि त्यानंतर स्टडी मटेरियल काय आहे ते मी नंतर वेळोवेळी सांगत जाणार आहे. फक्त सध्याच्या घडीला जे सांगितलेलं आहे एक स्टेप पेपर फॉलो करा 2013 पासूनचे आत्ता. हे झालं. मग आता महत्त्वाची गोष्ट दुसरी की मॅथ हा पेपर एकला 30 मार्काचा आहे. मग आता मॅथमध्ये नुसतं मॅथ विचारतात का? हो, नाही. याच्यामध्ये गणित असतं, बुद्धिमत्ता असतं आणि बीजगणित असतं. आता गणितामध्ये अंकगणित, बीजगणित असतं, पण गणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती हे 3 महत्त्वाचे घटक आहेत. आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा गणिताचा पेपर हा सर्वात अवघड असतो आणि या गणिताच्या पेपरमुळंच आपला रिझल्ट लागत नाही. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त ही भूमिती विचारली जाते. मग आता IBPS घेणार आहे म्हटल्यानंतर IBPS हे भूमितीला थोडंसं दुर्लक्ष करतं. मग ते जास्तीत जास्त बुद्धिमत्तेला प्राधान्य देतं आणि गणिताला देतं. मग आता आपण काय करायला हवं तर सध्याच्या घडीला आपण रोज गणित, बुद्धिमत्ता, भूमिती किमान 2-2 तास तरी सध्याच्या घडीला ह्या गोष्टीचा अभ्यास करायला हवं. कारण जे काही पूर्वीचे पेपर आहेत ते काही पेपर रिपीट झालेले आहेत. प्रश्न सेम, फक्त आकडे बदल असं आपल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये केलेलं आहे. पण आता हा पेपर IBPS घेणार आहे म्हटल्यानंतर ते गणित थोडंफार चेंज करू शकतात, शक्यता आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाऊल टाकायला हवं. मग ते आत्तापासूनच गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करायला हवं. मग आत्तापासूनच गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास केला तर मग जी येणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे म्हणजे 3री टेट, त्यामध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि ती सुद्धा नंतर IBPS घेणार आहे. त्यामुळं गणित आणि बुद्धिमत्ता सध्याच्या घडीला रोज केलेलं कितीही चांगलं. त्यानंतर 3री गोष्ट आहे मराठी आणि इंग्लिश व्याकरण हे पक्कं करून ठेवा. कारण आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्लिश ग्रामरचे हे 20-20 प्रश्न असतात. बाकी 5 मार्काला पॅसेज आणि 5 मार्काचे थोडेसे ऑड प्रश्न असतात. त्यामुळं मराठी आणि इंग्लिशचं जे ग्रामर आहे ते 100% पक्कं करा. असं तोंडपाठ व्हायला पाहिजे. मराठीचे जेवढे काय प्रकार आहेत ते सगळं आपण मराठीच्या व्हिडिओमध्ये पाहू. पण मराठी इंग्लिशचं व्याकरण सध्या तरी एकदम परफेक्ट करून ठेवा. पूर्वीचे पेपर गोळा करायचे, मॅथ रोज करायचं, 3 नंबरला मराठी इंग्लिश जे व्याकरण आहे ते परफेक्ट करून ठेवा. चौथी गोष्ट काय आहे तर चौथी गोष्ट आहे प्राथमिकचे पुस्तकं वाचून काढा. मग आता प्राथमिकचे पुस्तकं कोणते वाचायचे? मराठी वाचायचं, इंग्लिश वाचायचं का? बिलकुल नाही. आपल्याला प्राथमिकच्या पुस्तकामध्ये कोणतं वाचायचं आहे? परिसर अभ्यास. 3रीला परिसर अभ्यास आहे, 4थीला परिसर अभ्यास भाग 1 भाग 2 आहे, 5वीला सुद्धा भाग 1 भाग 2 आहे. जे सध्याची जुने पुस्तकं घ्या. पण आत्ता ह्याच वर्षी नवीन अभ्यासक्रम आलेला आहे त्याच्यामध्ये पुस्तक 1, पुस्तक 2, पुस्तक 3, पुस्तक 4 असले केलेलं आहे. ते लिस्ट केलेलं आहे. ते सुद्धा वाचलं तर तुम्हाला समजून जाईल. मग त्यानंतर आहे विज्ञान आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे. हे सर्व पुस्तकं तुम्ही प्राथमिकचे सर्वप्रथम वाचून काढा. त्यानंतर तुम्हाला अंदाज येऊन जाईल, थोडाफार प्रमाणात चांगला अभ्यास होईल. त्यानंतर आता राहतो प्रश्न कुठला? हो, मानसशास्त्राचा राहतो, परिसर अभ्यासाचा राहतो, सामाजिक शास्त्र राहतो. आता या सामाजिक शास्त्रामध्ये काय आहे? भूगोल आहे. या भूगोलमध्ये 20 मार्काचं भूगोल असतं, 5 मार्काच्या आकृत्या असतात आणि 5 मार्काचं हे अर्थशास्त्र विचारलं जातं. असं 30 मार्काचा भूगोल करतात आणि त्याच्यामध्ये इतिहास हे 30 मार्काचा असते. या इतिहासच्या 30 मार्कामध्ये 20 मार्काचं हे इतिहास असतं आणि 10 मार्काचं हे नागरिकशास्त्र असं मिक्स करून असतं. असा 60 मार्काचा सामाजिक शास्त्राचा पेपर असतो. आणि आता पेपर 2 मध्ये आणखीन एक ऑप्शन आहे गणित आणि विज्ञान. आता या गणित आणि विज्ञानमध्ये गणित 30 मार्काला असते. या गणितामध्ये आणखीन प्रकार आहेत, भूमिती आहे, बुद्धिमत्ता आहे आणि गणित आहे. असं 30 मार्काचं असतं. आणि आता विज्ञान आहे त्याच्यामध्येच ॲड. मग आता ह्या विज्ञानमध्ये रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे.
असे 4 घटक आहेत, ह्या सगळ्यांचं मिळून 60 मार्काला हे केलं जातं, असा परिपूर्ण होतो. मग आता काय प्रश्न पडला असेल की मानसशास्त्र कसं करावं, परिसर अभ्यास कसं करावं, सामाजिक शास्त्र कसं करावं आणि विज्ञानचा अभ्यास कसं करावं. तर याचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. ह्या सर्वच्या सर्व विषयाचा एकदम डिटेलमध्ये एकदम व्यवस्थितपणे नोट्स मी देणार आहे. त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. मानसशास्त्र पूर्ण नोट्स आहे, सर्वच्या सर्व अवेलेबल आहे. फक्त त्याचे व्हिडिओ बनवणं किंवा ते चॅनलवर अपलोड करणं, ते नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणं ते मी करणार आहे. या विषयाचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. जे विषय सांगितले त्या विषयाचं तुम्ही टेन्शन घ्या, त्या विषयाचा तुम्ही अभ्यास करा. कुठलं पूर्वीचे पेपर गोळा करा, गणित बुद्धिमत्ता रोज करा, मराठी आणि इंग्लिश व्याकरण एकदम परफेक्ट करून ठेवा, प्राथमिकचे पुस्तकं वाचून ठेवा. ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आता मानसशास्त्र, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र आणि विज्ञान ह्या गोष्टी मी तुम्हाला परिपूर्ण करून देतो, त्याची काळजी करू नका. हे झालं. आता सध्या काय करावं, मग आता राहतो तिसरा मुद्दा की स्टडी मटेरियल. तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की आत्ता सध्या माझ्याकडे काही स्टडी मटेरियल नाही आहे, मग मी अभ्यास कसा करू, मला सिलेबस काही समजत नाही आहे, मग महागाच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्याचा अभ्यास कोणी कसा केला होता, मग त्याचे पेपर कसे उपलब्ध होतील, त्याचा अभ्यास कसा करायला हवा, मग याचं स्टडी मटेरियल कुठून उपलब्ध होईल, हे सगळे प्रश्न पडलेले असतील. आता त्याची काळजी करू नका. आता आपण चॅनलवर नवीन स्टडी मटेरियल अपलोड करणारच आहोत, त्याचे व्हिडिओ टाकणारच आहोत. मागं सुरुवातीला सुद्धा टाकलेला आहे 2021ला. याचे खूप जणांनी फायदा घेतला, खूप जणांना फायदा झाला. या नोट्समुळे खूप जण पास झाले, त्यांना त्यांचा अनुभव आलेला आहे. तुम्ही कुठलेही अगोदरच्या जे TETचे नोट्स टाकलेले आहेत त्याच्या खाली ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स वाचून तुम्हाला समजून जाईल की बाबा नोट्स खऱ्याच चांगल्या आहेत, काही नोट्स चुकीचे आहेत. ते वाचल्यानंतर तुम्हाला समजून जातं. त्यामुळे ज्या काही नोट्स आहेत ते तुम्ही वाचून घ्या आणि आता नंतर आपल्याला आपण उपलब्ध करून देणारच आहोत. मग सध्याच्या घडीला आपल्या चॅनलवर भरपूर नोट्स अवेलेबल आहेत. एवढ्या नोट्स जरी केलात ना तुम्ही, तुमचा 60 ते 70% अभ्यास होऊन जातो सध्याच्या घडीला. मग आता काय करायचं आहे, आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलवर जायचं, टिप्स फॉर TET सर्च करायचं. गेल्यानंतर आता हा व्हिडिओ संपल्यानंतर जावं, लगेच जाऊ नका, टिप्स फॉर TET सर्च करा. गेल्यानंतर त्या मेन चॅनलवर जावा. तिथं गेल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट हा एक ऑप्शन दिसेल. प्लेलिस्ट ऑप्शनला क्लिक करायचं. प्लेलिस्ट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मग एकदम खाली यायचं. एकदम खाली आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पहिला व्हिडिओ भेटतो. कुठला, TET सब्जेक्ट टिप्स. ही एक प्लेलिस्ट आहे. ही प्लेलिस्ट 5 व्हिडिओची आहे. या 5 व्हिडिओमध्ये सर्व विषयाची डिटेल माहिती सांगितलेली आहे. काय अभ्यास करायचा आणि काय नाही, कोणतं पुस्तक वाचायचं आणि कोणतं नाही. ह्या 5 व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला सब्जेक्टनुसार टिप्स मिळून जातात. त्यानंतरची दुसरी प्लेलिस्ट चेक करा. कुठली, TET सायन्स नोट्स. या नोट्समध्ये आपण 3री पासूनचे 10वी पर्यंतच्या विज्ञानाच्या नोट्स टाकलेल्या आहेत. हे 10 व्हिडिओ मिळून जातात. त्यानंतरची तिसरी प्लेलिस्ट आहे 4th हिस्ट्री नोट्स, म्हणजे शिवरायांचा इतिहास. आता शिवरायांचा इतिहास हा 4थीला आहे, पण याच्यामध्ये आपण जुनं 4थी, नवीन 4थी, मग 7वी, पुन्हा स्कॉलरशिप असं कॉम्बिनेशन करून एकदम परफेक्ट शिवरायांचा इतिहास आपण त्याच्यामध्ये 2 व्हिडिओमध्ये पूर्ण केलेला आहे. 1-1 तासाचे व्हिडिओ आहेत. 2 तासामध्ये तुम्हाला शिवरायांचा इतिहास परफेक्ट होऊन जातो, तोंडपाठ होऊन जाते, एकदम असं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. त्यानंतरची 4थी प्लेलिस्ट आहे TET सायकोलॉजी नोट्स. ह्या नोट्स अशा पद्धतीने तयार केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेले आहेत की कुठेही भेटणार नाहीत. ह्या सायकोलॉजीच्या नोट्समुळंच खूप जण पास झालेले आहेत, कारण सायकोलॉजी खूप जणांना समजत नाही आहे. सायकोलॉजीच्या नोट्स उपलब्ध होत नाही आहेत, म्हणजे मानसशास्त्राच्या नोट्स उपलब्ध होत नाही आहेत. मानसशास्त्राचा कसा अभ्यास करावा ते सुद्धा खूप कळत नाही आहे, कारण कधी मानसशास्त्र वाचलेलं नसतं, कधी ऐकलेलं नसतं, त्यामुळे समजत नाही. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आता ह्या ज्या काही सायकोलॉजीच्या नोट्स आहेत याचे 13 व्हिडिओज आहेत. त्या 13 व्हिडिओमध्ये तुम्हाला मानसशास्त्र परिपूर्ण होऊन जाईल. त्यानंतर 5वी प्लेलिस्ट आहे TET सामाजिक शास्त्र. ह्याच्यामध्ये आपण 3री पासून 8वी पर्यंत असे जेवढे शक्य होते त्या काळामध्ये, कारण वेळ कमी भेटला होता, त्या कमी कालावधीमध्ये आपण खूप व्हिडिओ टाकले होते. मग सामाजिक शास्त्राचे जवळजवळ 22 व्हिडिओज तुम्हाला भेटून जातील. त्यानंतर आहे 6वी प्लेलिस्ट मराठीची, TET मराठी नोट्स. ही तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामध्ये मराठीचे 4 व्हिडिओ टाकलेले आहेत. हे 4च्या व्हिडिओमध्ये जेवढं काही सांगितलं होतं त्यापैकी बऱ्यापैकी हे परीक्षेला पडलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओतून 2-2 एखादा दुसरा प्रश्न परीक्षेला आलेलाच होता. त्यानंतर सोशल सायन्स गेस क्वेश्चन पेपर अशी एक प्लेलिस्ट आहे 7 नंबरची. ती तुम्ही चेक करा. त्याच्यामध्ये आपण 5 संभाव्य प्रश्नसंच टाकलेले आहेत. त्या 5 मधले 22 प्रश्न हे सामाजिक शास्त्राला परीक्षेला पडले होते. तुम्ही प्रश्नसंच पाहून घ्या. त्यानंतर 8वी प्लेलिस्ट आहे
महा TET जॉग्राफी नोट्स. आता ह्या जॉग्राफी नोट्सचे 15 व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अवेलेबल करून दिलेले आहेत. ते 15 व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर आहे महा TET नागरिकशास्त्र नोट्स, सर्वात महत्त्वाचं नागरिकशास्त्र, याचे सुद्धा आपण 5 व्हिडिओज टाकलेले आहेत, ते सुद्धा पाहून घ्या. त्यानंतरची 10वी प्लेलिस्ट आहे TET इम्पॉर्टंट हिस्ट्री नोट्स. या हिस्ट्री नोट्सचे 14 व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. असे जवळजवळ 93 व्हिडिओ हे ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहेत की ते फक्त आणि फक्त आपल्या TETशी संदर्भात आहे. TETच्याच नोट्स आहेत. आपल्या चॅनलवर जवळजवळ 300 व्हिडिओ आहेत. त्या 300 पैकी 93 व्हिडिओ हे फक्त आणि फक्त TETचे आहेत. त्यानंतर पुन्हा न्यूज, बातम्या, पुन्हा टेटचे नोट्स, टेटचं सिलेबस, हे डिस्कशन वगैरे असं सगळं आहे. पण तुम्हाला ऑलरेडी 93 व्हिडिओचं तुम्हाला मटेरियल भेटत आहे. ते मटेरियल वाचा. ज्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत त्या स्टेप फॉलो करा. पहिल्यांदा समजून सांगितलं, त्यानंतर सध्या काय करायचं ते पहा, जे सांगितलं ते ऐका. मग पुन्हा त्यानंतर जी काही प्लेलिस्ट दिलेल्या आहेत, प्लेलिस्ट सांगितलेल्या आहेत, त्या सर्वच्या सर्व एकदा पाहून घ्या, ऐकून घ्या. सुरुवातीला काही समजणार नाही, गोंधळल्यासारखं होईल. मानसशास्त्र ऐकायला गेलं तर काही समजणार नाही. फक्त ऐका, फक्त ऐकण्याचं काम करा आणि ऐकून तुम्हाला समजून जाईल. आणि बाकीच्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्समध्ये माझं अक्षर तितकंसं चांगलं नाही आहे. आत्ता सांगतोय, अक्षर ओळखू येण्यासारखं नाही आहे, तरीसुद्धा मी चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. जरी अक्षर ओळखू ना गेले तर डोळे बंद करा. डोळे बंद करून फक्त कानाने ऐका. कानाने ऐकल्यानंतर सुद्धा तुम्हाला भरपूर अभ्यास होऊन जाईल. कारण त्या व्हिडिओमध्ये तसं सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. त्यामुळे काळजी करू नका. सर्व नोट्स तुम्ही पहा. 93 व्हिडिओ आहेत. 93 व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा 50 ते 60% मस्तपैकी अभ्यास होऊन जातो. बाकीचा जो काही राहतो त्यानंतर आपण करून घेऊ व्यवस्थित. तर एवढं होतं की आजच्या TETच्या व्हिडिओमध्ये काय होतं, अभ्यास कसा करायचा, जे काही प्रश्न पडले ते सांगितलं, सध्या काय करावं ते सांगितलं, पुन्हा सध्या जे काही मटेरियल अवेलेबल आहे ते सांगितलं. मग आता याच्यापेक्षा आणखीन खूप मटेरियल आहे, ते आपण आता नंतर लागलीच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. सर्वच्या सर्व नोट्स ह्या हस्तलिखित आहेत. आता नंतर चॅनलवर नोट्ससुद्धा ह्या हस्तलिखितच असणार आहेत, पण ते आपण टाईप करून घेणार आहोत. टाईप करूनच तुम्हाला उपलब्ध करून भेटतील. त्यामुळे जास्त काळजी करू नका. TETच्या संदर्भात तुम्हाला आता खूप सारं मटेरियल मी प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. सध्याच्या घडीला एवढा अभ्यास करा. आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण TETचं जे स्ट्रक्चर आहे, जे काही सिलेबस आहे तो पाहू. त्यानंतर प्रत्येक व्हिडिओमध्ये मराठीचा वेगळा, इंग्लिशचा वेगळा, त्याच्यामध्ये सिलेबस, त्याच्यामध्ये टॉपिक कुठले आहेत ते सर्वच्या सर्व आपण डिस्कस करायला चालू करू. आता इथून आपली शिक्षक पात्रता परीक्षा मिशन 2024ची सिरीजची अनाउन्समेंट झालेली आहे. आजच्या या व्हिडिओपासून आपलं मिशन TET म्हणजे मिशन शिक्षक पात्रता परीक्षा 2024 सुरू झालेलं आहे. या मिशनमध्ये, या सिरीजमध्ये जवळजवळ आपण गेल्या वेळेस 93 व्हिडिओ पाहिले होते ना, यामध्ये आपण त्याच्या दुप्पट व्हिडिओ पाहू. म्हणजे या सिरीजमध्ये आपण जवळजवळ 200 व्हिडिओ असे पाहूत की या 200 व्हिडिओमध्ये तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा 100% पास केलेला असलं मी चॅलेंज देऊन सांगतो. आपण जे काही व्हिडिओ टाकणार आहोत ते व्हिडिओचा अभ्यास करून शिक्षक पात्रता परीक्षा 100% पास केलेल्या असणार, म्हणजे तुम्ही असणार आहे, कॉन्फिडन्स देऊन सांगतो मी. आता हे मिशन TET 2024ची अनाउन्समेंट झालेली आहे. याच्यापासून सिरीज सुरू झालेली आहे आणि हा पहिलाच व्हिडिओ हा खूप मोठा झालेला आहे. आता याच्यानंतरचे जेवढे काही व्हिडिओ असतील हे सर्वच्या सर्व मोठेच असतील. सर्वच्या सर्व हे व्हिडिओ 1-1 तासाचे असतील, कारण नोट्ससुद्धा तशा दर्जेदार असतील आणि त्या नोट्ससुद्धा तशा समजावून सांगितल्या जातील. त्यामुळं मोठ्या व्हिडिओची तयारी ठेवा. 1-1 तास बसण्याची, 1-1 तास बसून माझं प्रवचन ऐकण्याचं, मी जे काय सांगतोय ते सहन करण्याची ताकद ठेवा. आणि एवढं सगळं जर तुम्ही केलं तर तुम्ही 100% शिक्षक पात्रता परीक्षा पास करणार म्हणजे करणार. तर ठीक आहे, जेवढं काय सगळं समजून सांगायचं तर सर्वच्या सर्व शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ह्या सिरीजची अनाउन्समेंट झालेली आहे. ह्यापुढून तुम्हाला सर्व व्हिडिओज एकदम व्यवस्थितपणे पाहायला भेटतील, समजून सांगितलं जाईल. तर ठीक आहे, जेवढं काय समजून सांगायचं तर सगळंच्या सगळं सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती दाबा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि हां, सर्वात महत्त्वाचं, जे शिक्षक पात्रता परीक्षा पास झाले नाहीत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण हा व्हिडिओ त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. फक्त तुम्ही त्यांना शेअर केला तर ते सुद्धा पास होऊन जातात.
म्हणून त्यांना सुद्धा शेअर करा. आणि आता इथून आपलं मिशन TET 2024 चालू झालेलं आहे आणि लागलीच आता याच्यावर सर्वच्या सर्व व्हिडिओ यायला चालू होतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण TETचा जो काही सिलेबस आहे, जे काही विषय आहेत ते पहिल्यांदा पाहू. त्यानंतर सर्व विषयाचे टिप्स पाहूत, त्याच्यामध्ये सिलेबस काय आहे ते सगळं पाहू. हे पुन्हा असंच आपली सिरीज चालू राहील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये.